एक दिवस खेळता खेळता एका लहान मुलाकडून घराच्या खिडकीची काच तुटली. काच तुटण्याचा आवाज ऐकताच त्याचे वडील रागात तावातावामध्ये तिथे आले आणि त्यांनी जोरात ओरडून विचारलं, हे कोणी तोडलं? त्यावर घरातल्यांनी सांगितलं की मुलाकडून घराच्या खिडकीची काच तुटली. हे ऐकताच वडिलांना खूप राग आला. ते रागाने एवढे लाल झाले की त्यांनी शेजारी जमिनीवर पडलेला लाकडाचा तुकडा उचलला आणि त्या मुलाला जोर जोरात मारायला सुरुवात केली. मुलगा रडत राहिला, माफी मागत राहिला, पण ह्या गोष्टीचा वडिलांवर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी थकून आणि वेदनेने तो रात्री झोपून गेला. सकाळी उठला तर त्याचे हात निळे पडले होते. हे बघून आई घाबरली आणि जोरात ओरडली. हे ऐकून त्याचे वडीलही तिथे आले. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं त्या लाकडाच्या तुकड्यामध्ये जे जुने गंज लागलेले खिळे होते त्याचं इन्फेक्शन हातामध्ये झालं आहे आणि भीती ही होती की ते इन्फेक्शन पूर्ण शरीरामध्ये नको पसरायला आणि त्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे त्याचे हात कापून टाकणे. डोळ्यामध्ये खूप सारे अश्रू घेऊन वडिलांनी ह्या गोष्टीसाठी परवानगी दिली. ऑपरेशन नंतर जेव्हा मुलाला शुद्ध आली आणि त्याला त्याचे हात नसल्याचे जेव्हा कळालं तेव्हा तो एकदम दबक्या स्वरात त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा मला माफ करा, मी आता कोणतीच गोष्ट तोडणार नाही, फक्त मला माझे हात परत द्या. त्याचे वडील पश्चातापाच्या भावनेमध्ये एवढे बुडाले की त्यांनी हॉस्पिटलच्या बिल्डिंग वरून उडी मारून त्यांचा जीव दिला. मित्रांनो, एका क्षणाचा राग पूर्ण जीवनाचा पश्चाताप बनू शकतो. म्हणून कोणाकडून काही चूक झाली तर थोडं सहन करा, थोडं मोठं मन करून माफ करा. लक्षात ठेवा, वस्तू परत बनू शकतात, वस्तू परत मिळू शकतात, पण हे जीवन परत कधीच मिळू शकत नाही. बरोबर आहे ना?